नाथा धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा दासो पंथाचा अभिमान गेला होताची दर्शन दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर दासो पंथाचा अभिमान गेला होताची दर्शन यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला दासो पंथाचा अभिमान गेला होताची दर्शन निळा शरण तुमच्या पाया अनन्य भावे नाथराया दासो पंथाचा अभिमान गेला होताची दर्शन विठ्ठल सरोजं सान्द्रनीलाभुधावं जगननीतपानि मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती अधिष्ठान तिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तासो पंथाचा अभिमान गेला होता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचे आवडते लाडके असणारे पिंपळनेरकर निरोबाराय हे शिष्य आणि त्यांचा नादबाबाचं वर्णन करणारा 5 चरणाचा सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने श्री नादबाबांच्या कृपेने श्री बंशी महाराज तांबे यांच्याही कृपाशीर्वादाने अधिक करून सर्व संतांच्या आशीर्वादाने आणि आमचे ज्ञानेश्वरीचे गाढे उपासक चौधरी महाराज यांच्या संकल्पनेतून अनेक गुणीजन मंडळीच्या सहकार्याने हा जो काही उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये महाराजाकडून ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे. मी माझं अहोभाग्य समजतो. मागील वर्षीसुद्धा मला या ठिकाणी रामकथेचा 7 दिवस योग महाराजामुळं आलता म्हणून मी त्यांचं शतशः ऋणी आहे. आणि याही वर्षी महाराज म्हणले महाराज एक कीर्तन सेवा म्हणलं नादबाबाच्या दरबारामध्ये आणि सेवा करण्याचा जर योग येत असेल तर याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. आणि मग नादबाबाच्या दरबारामध्ये दुसऱ्या संताचं तर वर्णन कशाला करायचं, ज्यांच्या दरबारामध्ये आहे त्यांचंच वर्णन करावं असं माझं मनोगत. आणि त्यामुळं मी हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल निळोबारा एक अधिकारी संत आहेत की ज्यांनी देवाला माघारी पाठवलेलं आहे. तुझं लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचुनी आला शिका. देवाला माघारी पाठवलं एवढा ज्यांचा अधिकार आहे असे असणारे निळोबाराय या अभंगाच्या द्वारे नादबाबांचं वर्णन करतात. काय वर्णन करतात की 2दा नादबाबाला धन्यता देतात. नादबाबा तुम्ही खरंच धन्य आहात, धन्य आहात. तुमच्या पायावर माझं मस्तक आहे, माथा आहे. एका संताने संतांचं केलेलं हे वर्णन आहे. वर्णन कुणी करावं, कुणाचं करावं
यालाही नियम आहे महाराज. कुणीही कुणाचं वर्णन करून चालत नाहीये, कारण वर्णविषयाची किंमत ही वर्णनकारावर अवलंबून असते आणि वर्णविषयावर वर्णनकाराची किंमत अवलंबून असते. दोघांची किंमत एकमेकावर अवलंबून असते. कुणीही कुणाचं वर्णन करून चालत नाही. स्त्री जर सुंदर दिसावी वाटत असेल तर अगोदरच ती तरुण असली पाहिजे, स्वरूपाने सुंदर असली पाहिजे, आणि मग तिने जर अंगावर अलंकार धारण केले तर जशी त्या अलंकारालाही तिच्यामुळे शोभा आहे आणि अलंकारामुळे तिला तिच्या सौंदर्याला शोभा आहे. अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे. जशी त्या स्त्रीमुळे अलंकाराला शोभा आहे, अलंकारामुळे स्त्रीला शोभा आहे, तसं वर्णनकर्त्याची शोभा ह्या वर्णविषयावर अवलंबून आहे आणि वर्णविषयाची शोभा वर्णनकर्त्यावर अवलंबून आहे. म्हणून कुणीही कुणाचं वर्णन केलेलं चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. अलीकडं कुणीही कुणाचं वर्णन करायला लागलं. खरं पाहिलं तर या गादीवरून तरी किमान एकतर देवाचं वर्णन करावं किंवा संताचं वर्णन करावं. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंग स्तुती अथवा निंदा करावी, देवाची कीर्ती मानवाची सांगू नये. इथं माणसाचं वर्णन करू नये. स्तवून या नरा केला आयुष्याचा माथेरा. पण आमचं दुर्दैव असं झालं या कलियुगामध्ये की या ठिकाणी उभं राहिलं की अगोदर अर्धा तास लोकांचंच वर्णन करावं लागतं. महाराज काय दुर्दैव आहे. का म्हणून करावं लागतं? पुन्हा पुढच्या वर्षी बोलावं म्हणून किंवा पाकिट चांगलं भरून द्यावं, याच्या पलीकडं काय. पण ही काही कीर्तनाची मर्यादा नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. इथं दुसऱ्याचं वर्णन चालत नाहीये, फक्त संतांचं किंवा देवाचं वर्णन, आणि तेही कुणी करून चालत नाहीये. त्याला अधिकार असला पाहिजे. संताचं जर वर्णन करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुका मने अंगे भावे ते आपण मने अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संताचं वर्णन करण्यासाठी अगोदर संत व्हावं लागतं, तरच संताचं वर्णन यथार्थ करू शकतो. तो उगा आपलं काहीतरी कोणीतरी वर्णन करून चालत नाही. वर्णन कसं झालं पाहिजे, यथार्थ झालं पाहिजे. ती बोगस नसावं ना. अलीकडे जे वर्णन केले जातं कसं बोगस केले जातं. एखाद्याने साधी पिढी जरी दिली ना तर माणसं म्हणते वा काय करण्यासारखे उदार आहेत राव तुम्ही, नुसत्या पिढीवर बोगस वर्णन. जसं एखाद्या सासूने जावयाचं केलेलं वर्णन
बोगस वर्णन. तसं जे माणसं वर्णन करतात ते काही यथार्थ वर्णन थोडंच असतं. परंतु संताच्या बाबतीत मात्र असं नाहीये. संत कधीही बोगस वर्णन करणार नाहीये. ज्या लक्षणाचा आरोप त्या ठिकाणी केला ते लक्षणं जर बसत नसतील तर संत कधीच वर्णन करणार नाहीये. नवे नवे देवाने केलेलं वर्णन सुद्धा संतांनी अमान्य केलं. देवा तू म्हणशील बिभीषण शहाणा आहे, परी आम्ही नाही म्हणणार, परी तो महामूर्ख जाणा. तू म्हण त्याला शहाणा, आम्ही नाही मानणार त्याला शहाणा. कारण संत बोगस विनाकारण कुणाचंच वर्णन करत नाहीये. तुमच्या आमच्यासारखं. तुमचं आमचं कसं आहे, शास्त्रकाराने एका श्लोकात सांगितलंय, गोष्ठारामचे ग्रहे लग्नम गर्धभ शांती पाठका परस्परम प्रशंससे अहो रूपो अहो ध्वनी. शास्त्रकार म्हणतात उंटाच्या घरी लग्न आहे आणि उंटाच्या घरी लग्नासाठी गाढव दादा गेले आणि गाढवाने त्या उंटाचं वर्णन करायला सुरुवात केली. वा 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 उंट दादा, काय तुमचं ते शरीर आहे भरदार, काय तुमच्या मांड्या आहेत, काय तुमचा खांदा आहे, अहो काय तुमचा चेहरा सुंदर आहे. जगामध्ये तुमच्यासारखा दुसरा कोणी प्राणी नाहीये. आता हे वर्णन कोणी केलंय? गाढवाने केलंय. कुणाचं? उंटाचं. आता हे वर्णन खरं आहे का? पण मग आता त्यांनी आपलं वर्णन केलं त्याचंही आपण वर्णन करायला पाहिजे. आणि मग उंटाने गाढवाचं वर्णन करायला सुरुवात केली. गाढव दादा वा वा वा, काय तुमचा सुंदर आवाज आहे, आत्ताच तुम्ही लग्न लावलं, काय स्वरात लावलं. थापटा कमार. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं. बस तेवढ्या असंच लग्न लावला संघ गाढवानी. अहो गाढवाचा आवाज म्हणजे साऱ्या पट्ट्या एकदम दावडल्यावर जेव्हा आवाज निघल तेव्हा आवाज गाढवाचा. पण या उंटाने गाढवाचं वर्णन केलं. वा 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 गाढव दादा, काय तुमचा आवाज आहे की कोकिळेला सुद्धा मागं टाकील असा तुमचा आवाज आहे. त्याला म्हणतात बोगस वर्णन. विठ्ठल संत कधीही बोगस वर्णन करणार नाही. निळोबाराय नाथबाबाचं जे वर्णन करतात, नाथबाबाने जीवनामध्ये काय मिळवलं आणि नाथबाबाच्या जीवनामधलं काय कर्तव्य आहे याचा विचार जाणून निळोबाराय नाथबाबाचं वर्णन करतात. दोनदा धन्यता देऊन नाथबाबाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या
देता देता धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. एकदा धन्यता देतात ते प्राप्तव्य पाहून आणि दुसऱ्यांदा धन्यता देतात ते कर्तव्य पाहून. काही माणसाच्या जीवनामध्ये प्राप्तव्य आहे तर कर्तव्य नाही. काहीच्या जीवनामध्ये कर्तव्य आहे प्राप्तव्य नाहीये. काहीच्या जीवनामध्ये प्राप्तव्यही नाहीये आणि कर्तव्यही नाहीये. काहीच्या जीवनामध्ये प्राप्तव्यही आहे आणि कर्तव्य असे चार वर्ग हे व्यवहारामध्ये सुद्धा आहेत आणि परमार्थामध्ये सुद्धा आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा काहीच्या जीवनामध्ये प्राप्तव्यता आहे. खूप पैसा कमवला जीवनामध्ये येऊन संसारामध्ये खूप काही श्रीमंती कमवली पण नुसती स्वतःसाठीच खर्च केली दुसऱ्याच्या काही उपयोगाला आली नाही. प्राप्तव्यता आहे कर्तव्यता नाही. धन जर जरूर मिळवावं पण ते जर आपल्यासाठी जर आपण त्याचा वापर केला तर काय उपयोग आहे. धनाचा वापर परोपकारासाठी करावा पुण्य संपादन करण्यासाठी करावा तर धन कमवल्याचा फायदा आहे. नुसतं याने खूप कमवलं आणि करुणी जतन कोणा कामाले धन. मग रावणाने एवढं कमवलं सांगा ते कवडी गेली नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. मग एवढं त्याचं जर बरोबर नेलं त्याला काहीच आलं नाहीये तर आपण किती मिळवलं म्हणून काय बरोबर येणार आहे. तसं याने खूप मिळवलं काही त्याचा लोकांसाठी वापरच केला नाहीये. महाराज धन मिळवावं आणि समाजासाठी त्याचा वापर करावा असं जर नाही केलं तर आपल्यापेक्षा कावळा बरा आहे. कावळा जर त्याला तुकडा सापडला तर एकटा खात नाही महाराज. काव 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 करून बरीचशी भावकी जमा करतो पण एकटा खात नाही. आपण जर धन कमवून जर त्याचा उपयोग एकटेच जर करत असू ना आपल्याला कावळा म्हणणं सुद्धा कावळ्याचा काय आहे अपमान. विठ्ठल विठ्ठल प्राप्त केलंय मिळवलंय पण समाजासाठी काहीच फायदा नाही. कुठं सप्त्यात पंगत नाही कुठं वर्गणी नाहीये काही दान नाहीये धर्म नाहीये. त्याला धर्म करायचा म्हटलं ना की लगेच डोकं बांधून झोपतो महाराज. दाने कापे हात नावडे ते विषय मात. हात थरथर कापायला लागते. काही द्यायचं म्हटलं फक्त घ्यायचंच अशा प्रकारे माहिती आहे. म्हणून कमवलंय ना इतरासाठी त्याचा वापर करा खर्च करा पण याने काहीच केलं नाहीये. साचवून धन लावी पोराचे लावी पोराचे भांडण लावी पोराचे भांडण साचवून धन लावी पोराचे भांडण लावी पोराचे भांडण लावी पोराचे साचवून धन लावी पोराचे भांडण लावी पोराचे भांडण लावी पोराचे भांडण साचवणी धन लावी पोराशी भांडण. उलट जितकं जास्त कमवलं ना तितके पोरं दलिंदर निवडतात महाराज. त्यांना काय आयत संपत्ती भोगायला मिळते आणि मग ते म्हणतात आता बस तुमचं काम झालं आता तुम्ही चले जाओ अनाथ आश्रम. अनाथ आश्रमामध्ये गरीबाचे आईबाप नाहीये. चांगलं बारकाईने जाऊन तुम्ही शोध घ्या. चांगल्या चांगल्या सुशिक्षित नौकर वर्गाचे चांगले पैशावाले श्रीमंत लोक. म्हणून धन कमवण्यापेक्षा मुलावर संस्कार चांगले कमवावे. संस्कार जर त्यांना दिले ना किती कमवतील ना ते. त्यांच्यासाठी धन कमवण्याची काय गरज आहे. विठ्ठल विठ्ठल असा संसारातला त्याला मिळवता आलं
इतरासाठी खर्च करता आलं नाही. परमार्थामध्ये असा एक वर्ग आहे, त्याने स्वतःचा उद्धार करून घेतला पण समोरच्यांचा काही विचार केला नाही. एकी केले हातोफळे ठाया बळे पावले. ऋषी मुनी त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. मुनी मुक्त झाले भेने गर्भावासा, आम्ही विष्णुदासा सुलभतो, आम्ही विष्णुदासा सुलभतो. मुनी मुक्त झाले भेने गर्भावासा, मुनी मुक्त झाले झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. ऋषी मुनी मुक्त झाले पण त्यांनी समाजाचा काही विचार केला नाही. त्यांनी फक्त आपला विचार केला. मग नुसता जर आपला उद्धार करण्यामध्ये काय धन्यता आहे व नुसता आपला उद्धार करण्यामध्ये काय धन्यता आहे. जसे जगाच्या पाठीवर अनेक परोपकारी गोष्टी सांगितल्या. चंद्र असेल, सूर्य असेल, नद्या असतील, झाडं असतील, हे काय करतात? समाजावर परोपकार करतात. भले ते दुष्ट असू, सज्जन असू, कुणीही असू. ज्याने लावलंय त्यालाही ते झाड फळ देतं. लावणी जयाने केली का खांडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने लावलं त्यालाही सावली देतो, त्यालाही फळ देतो. जो तोडायला आला त्याला सुद्धा सावली फळ देतो. हे परोपकारी आहे. तसं चंद्र सूर्य हे काय करतात? परोपकार करतात. त्यांनी नुसता स्वार्थ पाहिलाय का? विठ्ठल विठ्ठल हिंदी अभंग तुकोबारायांचा. आप तरी त्या की कोण बराई, आवर नको भलो नाम धराई. आपण उद्धरून जाण्यामध्ये काय नवल आहे महाराज? दुसऱ्याला उद्धरून नेण्यामध्ये धन्यता आहे. म्हणून ऋषी मुनीने काय केलं? फक्त आपला उद्धार केला. कारण दुसऱ्याचा जर उद्धार करायचं म्हटलं की त्याच्यासाठी जन्माला यावं लागतं. आईच्या उदरामध्ये 9 महिने राहावं लागतं. फजिती करून घ्यावी लागते ना. आणि मग दुसऱ्याचा उद्धार करावा लागतो. आणि यांना तर ते नकोय. भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना ओळखले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ. नको रे बाबा, पुन्हा आईच्या उदरामध्ये जन्माला यायचंच नाहीये. म्हणून ती मुक्त झाले. पण आमचे साधू संतांनी काय केलं? स्वतः तर मुक्त झालेच, आपण इतरालाही अमुक्त करण्याचा ते अहोरात्र प्रयत्न करत राहिले. विठ्ठल विठ्ठल काय गरज होती यांना? येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी.
आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया किंवा उद्धराया जन जड जीव बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून संत गर्भवासाचं दुःख भोगण्यासाठी आले महाराज, तुमच्या आमच्यासाठी, आणि समाजाला मार्ग दाखवून दिला. नवे नवे कित्येकांचा उद्धारही झाला, पुढे होईल, आताही होतोय. हे फक्त संतच करू शकतात. विठ्ठल प्राप्तव्यने तेनेही धन्य आणि कर्तव्यतेनेही धन्य संताचं जीवन. दुसरा वर्ग असा आहे, कर्तव्याने धन्य आहे, प्राप्तव्याने शून्य आहे. नुसतं लोकाला सुधरीत बसले, स्वतः काहीच मिळवता आलं नाही. बरेचसे असे कारागीर असतात, आयुष्यभर सुतार काम करतात, पण स्वतःच्या घराला चौकटच नसते, तळट लावलेलं असतं. दुसऱ्याचेच घर बांधता बांधता आयुष्य जातं. संसारातही असेच आहेत. परमार्थही काही यांच्यात परमार्थतही असल्यांची काय कमी नाही आहे. नुसतं लोकाला परमार्थ लावतात, पण आपण मात्र जुनी म्हणे लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तुकोबरा याच्यावर प्रमाण देतात. केला निका वाढी पाक, केला वाढी निका पाक, केला निका वाढी पाक, केला निका वाढी पाक, आने ताक मूर्खासी, केला अनेका वाढी पाक, खाणे ताक मूर्खासी. परमार्थामध्ये काय कमी आहे? नुसतं अभ्यास करायचा, शिकायचं, लोकालाच वाचित राहायचं. केला अनेका वाढी पाक, खाणे ताक मूर्खासी. आपण कोरा करकरीत जसाच्या तसाच, याने दुसरे सुधरिले, पण याची पडझड काही सुधारता आली. महाराज म्हणतात, पोहुणे नेकासे लावे तो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता. स्वतःच त्याला काही करता आलं नाहीये आणि दुसऱ्याला त्याने सर्व काही मार्गाला लावलंय. म्हणजे कर्तव्यतेने धन्य आहे, पण मिळवता काही चाललेलं नाही. प्राप्तव्यतेने शून्य आहे. हा एक वर्ग आहे. तसं कर्तव्यतेही शून्य आहे आणि प्राप्तव्यतेनेही शून्य आहे. असे काही माणसं आहेत की स्वतः काही करत नाहीये आणि दुसऱ्यालाही काही करू देत नाहीये. आपण न करे तीर्थयात्रा आणि काशी जाऊन दे, असे लोक आहेत महाराज. मात्र काही असे आहेत की ज्यांनी प्राप्तव्यतेनेही धन्य आहेत आणि कर्तव्यतेने धन्य आहेत. त्यातले आमचे नाथ बाबा आहेत. म्हणून निळोबराय म्हणतात, धन्य धन्य नाथ एकनाथा, तुमचे पायी माझा माथा. विठ्ठल विठ्ठल. काय प्राप्तव्य नाथ बाबाच्या जीवनामध्ये. थोडा चरित्राचा भाग आपल्याला पाहायचा म्हणजे कळत नाथ बाबाने जीवनामध्ये काय मिळवलंय आणि काय कर्तव्य केलंय. नाथ बाबाच्या कुळामध्ये उद्धव नावाचे ग्रस्त, त्या उद्धवाने नाथ बाबाला विनंती केली, महाराज तुम्ही श्रीमद भागवत सांगावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून उद्धवाच्या विनंतीनुसार नाथ बाबांनी श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केली. भागवत सांगत असताना 11व्या स्कंदावर टीका करण्याचंही काम सुरू केलं. उद्धव आणि अनेक काही ब्राह्मण मंडळी
भागवत ऐकण्यासाठी येऊ लागले. ते पुराण श्रीमद भागवत ऐकण्यासाठी येऊ लागली. नाथबाबाने 11व्या स्कंदावर टीका केली. 2 अध्याय पूर्ण झाले आणि जो एक श्रोता होता, एक ब्राह्मण होता, अचानक काही मंडळी काशीला निघाली आणि मग त्यालाही असं वाटलं आपणही काशी यात्रेला जावं. पण काय करावं, नाथबाबाच्या मुखामधून जे काही भागवत ऐकायला मिळतंय त्याचाही मोह सुटत नाहीये आणि काशी यात्रेलाही जाण्याची इच्छा आहे. पुन्हा हा योगही मला मिळतोय का नाही. मग त्याने नाथबाबाकडे विनंती केली, महाराज काय करू, मला भागवत सोडून जावं वाटत नाहीये, पण काशी यात्रेला लोक निघालेत, पुन्हा माझ्याच्याने होणार नाहीये. मग नाथबाबा म्हणले काय इच्छा आहे तुझी. आणि काही नाही, तुम्ही जे 2 अध्याय जे काही भागवतावर टीका केली ते 2 अध्याय तुम्ही मला उतरून द्या, कारण ते अध्यायाचं मी रोज नियमाने पठण करील, वाचन करील. आणि मग ते 2 अध्याय नाथबाबाकडून घेतले आणि तो ब्राह्मण काशीमध्ये गेला. मणिकर्णिकेचं स्नान केलं, भगवान शिवाचं दर्शन केलं आणि त्या मणिकर्णिकेच्या घाटावर त्या नाथबाबाच्या 2 अध्यायाचं पठण करू लागला. त्याच घाटावर एक संन्यासी, ज्यांचे 300 शिष्य आहेत, महान तपस्वी आहे, विद्वान आहे, पंडित आहे, त्यातले 2 विद्वान शिष्य आले आणि त्यांनी पाहिलं हे कुणीतरी प्राकृत भाषेमध्ये वाचतंय. ते त्या ब्राह्मणाकडे आले, विचारलं का हो, कुठले तुम्ही. तर त्यांनी संस्कृतमधून विचारलं, पण मला काही संस्कृत येत नाही तुम्हाला सांगायला, म्हणून त्यांनी संस्कृतमधून विचारलं कोण तुम्ही, कुठले. ब्राह्मणाने सांगितलं, हो मी पैठणचा आहे. तुम्ही काय वाचता, हे प्राकृत कुठून आणलं. हो हे आमच्या पैठणचे नाथबाबा खूप मोठे संत आहेत, अनेक लोकाला त्यांनी भक्ती मार्गाला लावलेलं आहे आणि त्यांनी श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर केलेली ही टीका आहे, हे 2 अध्याय आहेत, ते मी वाचतोय. आणि या शिष्यांना ते खटकलं. त्या काळामध्ये फक्त संस्कृत चालत होतं, प्राकृत वाचण्याचाही अधिकार कोणाला नव्हता, मराठी. एक जण तिथं थांबला आणि एक जण लगेच आपल्या गुरुकडे गेला. गुरुला सांगितलं, गुरु महाराज कुणीतरी एक पैठणचा ब्राह्मण आलेला आहे आणि तो प्राकृत काहीतरी वाचतोय, जा म्हणले धरून आणा त्याला. आणखी 4-6 शिष्य पाठवले आणि त्या ब्राह्मणाला, चला तुम्हाला बोलवलंय आमच्या महाराजांनी. ब्राह्मणाला वाटलं काही पंगत वगैरे असन, सप्ताह वगैरे असन, चला म्हणते, चला निघाले. आणि मग संन्याशाने त्या ब्राह्मणाला दम टाकला, सांग काय वाचत होतास तू. ब्राह्मणाने दाखवलं, कुणी लिहिलंय सांग, तू लिहिलंस. ब्राह्मण थरथर कापू लागला, नाही महाराज मी नाही लिहिलं. मग कुणी लिहिलं. आमच्या पैठणचे नाथबाबा खूप महान संत आहेत आणि त्यांनी श्रीमद भागवतावर केलेली ही 2 अध्यायाची टीका आहे, ती मी वाचतोय. त्याच्याकडून ते पुस्तक संन्याशाने हिसकून घेतलं. त्या पंडिताने शिष्यांना सांगितलं, याला इथंच डांबून ठेवा. आणि पत्र लिहिलं, प्रामुख्याने 2 पत्र लिहिले. एक पत्र लिहिलं पैठणच्या ग्रामाधिकाऱ्याला आणि एक पत्र लिहिलं नाथबाबाला. ग्रामाधिकाऱ्याला पत्र असं लिहिलं की तुमच्या पैठण नगरीमध्ये कुणी एक संस्कृतावर प्राकृत टीका करतोय हे तुम्हाला दिसत नाही. तुमचे डोळे गेले, कान बहिरे झाले का, झोपा लागल्या तुम्हाला. कोणत्या धर्मपीठाचा आदेश त्याने मिळवला हे संस्कृताचं प्राकृत करण्यासाठी. आत्ताची आत्ता त्याला शिक्षा करा. तुमच्याच्यानी शिक्षा होत नसेल तर त्याला आत्ताची आत्ता काशीला पाठवा. 2 पत्र लिहिले, एक नाथबाबाला लिहिलं आणि एक ग्रामाधिकाऱ्याला लिहिलं. ते पत्र 2 असे आडदांड शिष्य होते,
बुद्धिवानही होते आणि ताकदवानही होते. त्यांच्याकडे ते पत्र दिलं. सांगितलं जा ग्रामाधिकाऱ्याला हे पत्र द्या. तसं जर तो कोणी नाथ आहे तो जर आला नाही तर त्याला ओढत माझ्याकडे घेऊन या. आणि मग नाथ बाबाकडे हे 2 शिष्य ते पत्र घेऊन येतात काशीवरून. गावातली ब्राह्मण मंडळी भेटते. काहू इथं नाथ बाबा कुठं आहेत? आहे का अमुक अमुक ठिकाणी त्यांचा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये ते राहतात. पण तुम्ही कुठून आले? अहो म्हणले आम्ही काशीवरून आलो. काशीवरून काय काम आहे? अहो म्हणले त्या नाथाने संस्कृतावर प्राकृत भाष्य केलंय आणि म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी, त्यांना वादामध्ये हरवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. ब्राह्मणाला तर आनंदच झाला, कारण नाथ बाबांचा द्वेष करणारी खूप मंडळी होती. चरित्र तुम्ही जर ऐकलेलं असेल तर लक्षात येईल. संतांना जेवढा स्वकीयापासून त्रास झाला एवढा परकीयापासून नाही झाला. विठ्ठल विठ्ठल. जवळच्या माणसाकडूनच खूप अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागणार आहे. सर्व ब्राह्मणाला आनंद झाला. बरं झालं म्हणले, इथं लोकाला याने कदरून टाकलं आणि हे पार काशीला गेलं तिकडं त्रास द्यायला. आणि बरं झालं तिथल्या त्या संन्याशाने हे पाठवले. आता मात्र याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. सर्वांना आनंद झाला आणि सर्व ब्राह्मणाने त्या 2 शिष्याला आणखी प्रोत्साहन दिलं. जा, असं व्हायलाच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही जा, त्याला वादात हरवा. सर्व ब्राह्मण त्यांच्या बरोबर. हे 2 शिष्य पत्र घेऊन नाथबाबाच्या वाड्यामध्ये आले. नाथबाबाचं नेमकं भागवत थांबलेलं होतं. आतापर्यंत आणखी 3 अध्यायाची टीका नाथबाबाने केलेली होती. 5 अध्यायावर टीका झालेली होती. नाथबाबा बसले आणि तेवढ्यात हे 2 शिष्य हातामध्ये पत्र घेऊन आले. नाथबाबाची आणि यांची नजरानजर झाली. परिणाम असा झाला की नाथ बाबा न दिसतानी चतुर्भुज रूपामध्ये भगवत दर्शन झालेलं आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चतुर्भुज भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. चतुर्भुज रूपामध्ये नाथबाबा दिसल्यानंतर दोन्ही शिष्य नतमस्तक झाले आणि जागेवर पायावर लोटांगण घालू लागले. हे पाठीमागून जे ब्राह्मण आलते यांना थोडंच नाथबाबा चतुर्भुज रूपामध्ये दिसतात. त्यांनी तर कपाळावर हाणून घेतलं. वाटलं होतं काहीतरी नाथांची फजिती होईल, पण इथं फजिती बाजूलाच राहिली. म्हणले हेच त्यांच्या पायावर लोटांगण घालू लागले. पश्चाताप झाला ब्राह्मणांना, निराश झाले. आणि मग त्या शिष्याने ते पत्र नाथबाबाकडे दिलं. ते संन्याशाचं पत्र पाहून नाथबाबाने कपाळाला लावलं. नाथबाबाला आनंद झालेला आहे. बरं झालं, विश्वनाथाने मला बोलवलेलं आहे. विश्वनाथाची इच्छा आहे मलाही दर्शन होईल, मणिकर्णिकेचं स्नान होईल. लगेच शिष्याला सांगितलं मी तुमच्या बरोबरच येतोय, चला. उद्धवाला सांगितलं, उद्धवा बघ मला जरा जास्त दिवस लागण्याची शक्यता आहे, सांभाळ मागचं. आणि उद्धव नाथाच्या गैरहजेरीमध्ये सारा कारभार चालवायचा. महाराज कुळातलाच होता, भावकीतलाच होता उद्धव. नाथबाबाच्या गैरहजेरीमध्ये सर्व कारभार उद्धवाने चालवावा. नाथबाबा संन्याशाबरोबर काशीला गेले, स्नान केलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि त्या संन्याशाच्या मठावर गेले. संन्याशी हा भिक्षा मागण्यासाठी सर्व शिष्य मंडळी घेऊन बाहेर गेलेला होता. नाथबाबा गेले. 1-2 शिष्य होते. त्यांनी विचारलं कोण आपण, कुठून आलात? नाथबाबाने सर्व काही परिचय दिला. शिष्याने सांगितलं आत्ता आम्ही आमच्या गुरु महाराजांना बोलवून आणतो, तुम्ही थांबा. तिथं बसवलं. संन्याशाकडे गेले. सांगितलं महाराज
कोण पैठणचे नाथ आहेत त्यांना आणलेलं आहे आपल्या शिष्याने आणि मठावर येऊन थांबलेले आहेत. चला तुम्ही. संन्यासी आले, लांबूनच आपल्या शिष्यांना सांगितलं प्रत्येकाने जायचं आणि 5-5 ठोके मारायचे. वाचला तर मग मी नंतर येईन त्याची कसोटी पाहण्यासाठी. आता शिष्य किती आहेत? 300. प्रत्येकाने 5-5 ठोके हाणायचे. मग काठीचे म्हणा का चापकाचे म्हणा का कशाचे म्हणा, कशाला जगन का माणूस. त्या काळात खूप चलती होती महाराजांची. प्राकृतला किंमत नव्हती, पंडिताला किंमत होती, संस्कृतालाच किंमत दिली जात होती. सर्व काही पंडिताच्या आश्रयाने लोक होते. दरारा होता. शिष्याने विचार केला गुरु महाराज आपल्याला आज्ञा देतात की प्रत्येकाने जायचं आणि 5-5 ठोके टाकायचे, पण काही अपराध नाही, काही गुन्हा केलेला नाहीये आणि एखाद्याला उगाच जाऊन हाणायचं कसं शक्य आहे? एवढं पाप कोण करील, कोण भोगेल याचे फळ? काय करावं आता? गुरुचा आदेश आहे ना. शिष्याचं काम आहे सेवके करावे, सांगितले काम तेथे होतो पण कामा नये. म्हणून 4-6 जण गेले, हातामध्ये काठ्या घेऊन गेले. त्यांनी नाथबाबाला पाहिलं आणि त्यांनाही चतुर्भुज रूपामध्ये नाथबाबाचं दर्शन झालं. तिथंच नतमस्तक झाले आणि हात जोडून नाथापुढे डोळे झाकून उभा राहिले. महाराज असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. देही सविनयी भोगुदाचा, देही सविनयी भोगुदाचा. समाधी लागली त्यांना. जे जाते ते समाधीस्थ होते. 4-2च राहिले, बाकीचे सारे नाथबाबाकडे हात जोडून उभा राहिले. त्या 2-4 जणांनी संन्याशाला जाऊन सांगितलं महाराज काय झालं? म्हणले तुम्ही जेवढे पाठीले एवढे गेले ना त्या पार्टीत, झालं सरकार स्थापन, आता काय करायचं? आपणच राहिलो 2-4 जण. संन्याशाने आश्चर्य केलं, असं कसं झालं? काहीतरी चेटक येत असेल, काहीतरी जादू येत असेल, बंगाली विद्या येत असेल म्हणून एवढे आकर्षित केले, सारेच ध्यानस्थ झाले. आपण एवढे प्रयत्न करतो, एवढ्या दिवसाची साधना करतो, तरी आपण डोळे झाकले की देव ध्यानात येत नाही, दुसरंच गबाळ ध्यानात येत आहे. आणि एवढे आपले शिष्य असणारे गेले आणि लगेच ध्यानस्थ झाले. त्या शिष्यांना सांगितलं येतो मी, पण जा, त्याला काहीतरी जादूटोना येत असेल त्याचं मी तोंड पाहणार नाही, एक पडदा टाका. मध्ये पडदा टाकला आणि मग हे संन्यासी महाराज गेले. संन्यासी महाराज गेले आणि पडद्याच्या आतून यांनी बोलायला सुरुवात केली. कोण तू? पुण्या धर्मपीठाचा आदेश घेतला संस्कृतावर प्राकृत भाष्य करण्यासाठी. नाथबाबाने विनीत होऊन पडद्याच्या पलीकडून बोलायला सुरुवात केली. महाराज पैठणचा एक नाथ आहे. मी जे काही संस्कृतावर प्राकृत भाष्य केलेलं आहे हे जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर इंद्रायणीमध्ये सोडून द्या आणि मला क्षमा करा. ही विनीत भाषा संन्याशाने ऐकली आणि संन्याशी गार झाला. महाराज त्याचा अहंकार थंडावले गेला. केवढाही रागावून माणूस आला ना, नम्र झाला होता तेने कोंडिले अनंत. जर नम्र झाला ना, केवढाही रागावून आलेला माणूस शांत व्हायला वेळच लागत नाही.
आणि नाद बाबाचा हा विशेष गुण आहे. प्रत्येक संताचा काही विशेष सांगत असताना जसं तुकोबराच्या संबंधाने वैराग्य सांगितले जातं, तसं नाद बाबाच्या संबंधाने शांती सांगितली जाते. शांती. कितीही प्रसंग आले नाद बाबाच्या जीवनामध्ये, ब्राह्मण मंडळीने राग आणण्याचा प्रयत्न केला पण कधीच राग आला नाही. असं नाद बाबांचं जीवन शांत आहे. म्हणून असं ते नम्र स्वभाव, विनीत ती असणारी भाषा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावानी पोटी तुका म्हणे वाव पोटी. संन्याशाने पडदा वर करून पाहिला तर चतुर्भुज मूर्तीमध्ये नाद दिसले. पुन्हा पडदा खाली केला, सामान्य मानवामध्ये दिसायला लागले. पडदावर केला की चतुर्भुज रूप दिसायचं आणि पडदा खाली केला सामान्य माणसं दिसायचे. त्या संन्याशाने तो पडदा फाडला आणि साष्टांग नाद बाबाच्या पायावर नतमस्तक झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आणि मग नाथ बाबाच्या पायावर लीन झालेला आहे. धन्य आहात महाराज, धन्य तुमची नम्रता आहे. आणि मग 5 अध्याय झालेली ती टीका त्या संन्याशाने वाचली आणि तो नाथ बाबांचा अधिकार त्याला समजलेला आहे. त्याने तो ग्रंथ कपाळाला लावलेला आहे आणि सांगितलं, महाराज, जी उर्वरित टीका तुम्हाला करायची याच ठिकाणी करा, इथंच करा. म्हणून फक्त 5 अध्याय टीका ही पैठणमध्ये झाली. उर्वरित भागवत सारं या संन्याशाच्या मठावर 6 महिने नाथ बाबा राहिले आणि भागवत ग्रंथ पूर्ण केला. भागवत ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर संन्याशाने ठरवलं की भागवताची आपल्याला मिरवणूक काढायची. ऐरावतावर भागवताची मिरवणूक काढायची. सर्व काशीमधले जे पंडित होते सर्वांना सांगितलं की आपल्याला भागवताची मिरवणूक काढायची. असा असा ग्रंथ, असे असे पैठणचे संत नाथबाबा त्यांनी निर्माण केलाय. सर्व पंडिताची तळपायाची आग मस्तकाला गेली. अहो, तुम्ही संन्यासी, तुम्ही विद्वान, तुम्ही पंडित, आम्ही सारे तुमचं ऐकतो आणि तुम्ही कोणत्या नाथाचं ऐकता? एवढं तुम्ही प्राकृताला मान देता. जरा पुढचा विचार करा. या संस्कृतला कुणी विचारल का? आणि संस्कृतला जर कुणी विचारलं नाही तर आपल्याला कोण विचारील? विठ्ठल विठ्ठल. समजून सांगण्याचा प्रयत्न केला. नाथबाबाचा तो अधिकार, तो भागवताचा महिमा. पण बाकी पंडिताला काही ते मान्य होईना. सारे पंडित मिळून संन्याशाकडे आले. साऱ्याने सांगून पाहिलं, और कसला तुम्ही भागवतावर विश्वास ठेवता, कसला या नाथावर विश्वास ठेवता, टाका म्हणले बुडून तो ग्रंथ. संन्याशाने खूप विनवणी केली. पण आता काय करणार महाराज? इकडं 100 पंडितांना हा एकटा संन्यासी पडला. नाविलाज झाला. तो भागवत ग्रंथ हिसकावून घेतला या पंडिताने आणि त्या मणिकर्णिकेच्या घाटावरून गंगेमध्ये टाकून दिला. गंगेने वर हात केले आणि तो भागवत ग्रंथ वरचे वर झेलला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आणि मग मात्र सर्व पंडित छक्क झाले महाराज, थक्क झाले सर्व. आणि मग त्यांना नाथांचा अधिकार, भागवताचा अधिकार समजला. तरी पण नाथाच्या संबंधाने मनात द्वेष निर्माणच आहे, झालेलाच आहे. पण काय करणार? प्रचिती आली. प्रत्यक्ष गंगेने तो ग्रंथ हातावर तारलेला आहे. खरोखर भागवत धन्य 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 भागवत. श्रवण करिता पापे जाती देहमुक्त होत. धन्य ग्रंथ आहे. आता दुर्दैव असं आहे की हे पारायण माणसं करत नाही महाराज. म्हणून चौधरी महाराजाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे.
यांच्या जीवनामध्ये पारायणाला खूप महत्त्व आहे महाराज. 500च्या पुढं त्यांचा क्रम चाललेला आहे पारायणाचा. ज्ञानेश्वरी 500 पारायण होऊन पुढं चाललेले आहेत. आपलं जीवनच ज्ञानेश्वरीला समर्पित केलेलं आहे. अलीकडं आम्ही पाहतो 5-5 लाखाचे सप्ते आहेत, पण पारायण जर म्हटलं ना तर फक्त व्यासपीठावरले 2 जण आहेत. काळूबाळू खाली माणूसच नाही. एवढी फजिती झालेली आहे. नुसते गाथा भागवत गाथा हे काय नुसते पोट भरायचे साधनं केले लोकांनी. विठ्ठला विठ्ठल म्हणून त्या भागवताचा अधिकार समजला आणि मग त्या भागवताची नादबाबाची मिरवणूक काढायची ठरली. मग सर्वांनी अनुमती दिली आणि नादबाबाने मात्र स्वतःच्या मिरवणुकीसाठी नकार दिला. मला मिरवणूक काढायची तर भागवताची काढा. भागवत ग्रंथाला ऐरावतीवर अंबारीमध्ये ठेवलं आणि 7 दिवस अहोरात्र काशीमध्ये ज्या ग्रंथाची मिरवणूक झाली 7 दिवस अशी कुठलीच आणि कधीच मिरवणूक झाली नाही. 7 दिवस रात्रंदिवस 7 दिवस काशीमध्ये भागवताची मिरवणूक झाली आणि मग त्या भागवताच्या अनेक प्रती तयार झाल्या आणि तिथूनच ते भागवत प्रसिद्ध झालं. त्याच ठिकाणी सर्व पंडिताच्या विनंतीला मान देऊन नादबाबाने रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ तोही काशीमध्ये केला आणि तिथून मग नादबाबाचे निघाले आंबेजोगाई मार्गे. पुढं दासोपंत स्वामीने 30 वर्ष तपश्चर्या केली. खडकावर झोपले. सर्व अंगाला खडकाने छिद्र झाले. सर्व अंगामधून रक्त वाहत होतं. 30 वर्षानंतर दत्तात्रय भगवान भेटले. प्रसन्न झाले आणि अनुग्रह केला. रोज दत्तात्रय आणि दासोपंत सोंगट्या खेळायचे. रोज खेळायचे. म्हणून नियमाप्रमाणे आमचा खेळ चालू आहे. तेवढ्यामध्ये नादबाबा आले आणि नादबाबाला पाहिल्याबरोबर दत्तात्रय पळून गेले. पळून गेले. दासोपंताला आश्चर्य वाटलंय. हे आल्याबरोबर दत्तात्रय भगवान पळून गेले. काय यांचा अर्थार्थी संबंध आहे? असो, नादबाबा हे परिचित होते दासोपंताच्याही. नादबाबाचं आदर आतिथ्य केलं. एक दिवस मुक्काम केला आणि दासोपंत नादबाबाला सांगू लागले, काय नादबाबा, अहो तुम्ही नुसतं ज्ञानेश्वरीच वाचता, कधीतरी आमच्या पासोडीचा विचार केला? नादबाबा म्हणले, करू, जरूर करू, पण आम्ही निघतोय आता. तुम्ही एक बार आमच्या पैठणला या, आमच्याकडे या एक बार. चातुर्मासामध्ये या. आम्ही गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा करू, त्या उत्सवाला या. दासोपंताने नादबाबाला वाटं लावलं आणि चातुर्मासामध्ये दासोपंत नादबाबाच्या भेटीसाठी पैठणला निघाले. पालखीमध्ये सर्व लवाजमा आहे. अनेक हजारो शिष्य मांदियाळे आहे आणि अशा थाटामध्ये गजरामध्ये दासोपंत स्वामी पैठणला आले आणि पैठणला आल्याबरोबर पालखीमधून खाली उतरल्याबरोबर दारामध्ये पाहताय तर आपलं आराध्य असणारं काठी घेऊन दारामध्ये राखण करत आहे. आश्चर्य वाटलं महाराज. निळोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. Oh
दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर. दत्तात्रय भगवान लगेच आडवे झाले. हो थांबा थांबा थांबा, कोण तुम्ही? दासोपंत म्हणतात, आहो तुम्ही मला ओळखलं नाही? मी नाही ओळखी तिथं कोणला. थांबा इथंच, मालकाचा आदेश आल्याशिवाय आज जाता येणार नाही. दासोपंताचा अभिमान गेला होताचे दर्शन. जो काही अहंकार होता ना दासोपंताला, की मी दत्तात्रयाबरोबर सोंगट्या खेळतोय, दत्तात्रय माझ्याबरोबर रोज सोंगट्या खेळतात, क्षणामध्ये अहंकार नाहीसा झाला. ज्यांना प्राप्त करण्यासाठी 30 वर्ष मी खडकावर झोपलो, ते माझं आराध्य दैवत, ज्यांच्या दारामध्ये काठी घेऊन द्वारपाळ म्हणून चोपदारकी करतात, दत्त चोपदारी. राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. मग दत्तात्रय भगवान चोपदारी करतात. ज्या अर्थी यांच्या दारामध्ये दत्तात्रय भगवान चोपदारकी करतात, त्या अर्थी नाथबाबांचा केवढा अधिकार आहे. म्हणून निळोबाराय या अभंगामधून नाथबाबाला 2दा धन्यता देतात. कशामुळं? काय प्राप्त झालं? तर देव प्राप्त केला. नुसता प्राप्त केला नाही, की देवाने दारामध्ये रक्षण करावं, चोपदारकी करावी. काय प्राप्तव्य महाराज? श्रीखंड्या चंदन उगळवणी करी, वस्त्र गंगा तिरी धुतासी. पंढरीच्या मालकाने 36 वर्षे सेवा केली. श्रीखंड्या चंदन उगळून दिलं श्रीखंड्या नावाने, केशव नावाने पाणी, केशव नावाने पुराण अशा प्रकारे ऐकलं, घरातली सर्व कामं केली. अशा प्रकारे विठोबा नावाने काही दिवस राहिले. 12 वर्ष अशी 36 वर्षे सेवा केली. एवढं मिळवलं नाथबाबाने, आणि हे मिळवण्यामध्येच खरी धन्यता आहे. ओळखिला हरी धन्य तो संसारी. यालाच धन्य म्हणतात. बाकी इकडं काही कमवा आणि याला धन्य नाही म्हणता येत. खरा श्रीमंत तो आहे ज्याने देव मिळवलाय. विठ्ठल परमार्थ महाधन. हे जे धन ज्याने मिळवलं, ज्याने देव आपलासा केला ना, तो खरा जगामध्ये धन्य आहे. म्हणून नाथबाबाच्या जीवनामध्ये नाथबाबाने देव मिळवला. हे झालं प्राप्तव्य. कर्तव्य काय आहे? नुसता आपणच मिळवला नाहीये, तर आज तागायत तुम्ही आम्ही या ठिकाणी जे काही कीर्तन ऐकतोय, हा जो काही उत्सव चालू आहे, याच्या माध्यमातून कित्येकांचा उद्धार जो होत आहे, यालाही कारणीभूत कोण आहेत? नाथबाबा आहेत. हे त्यांचं कर्तव्य आहे. आपणही तरले आणि इतरांनाही तारले. का म्हणे नाव जनासाठी उदके ठाव. जशी ती नाव आहे
स्वतः तरली आणि दुसऱ्यालाही तारून नेते, तसे संत या नावेप्रमाणे आहेत. स्वतः तरलेले आहेत आणि इतरांनाही तारून नेतात, म्हणून कर्तव्यतेने धन्य आहेत. विठोबा रखुमाई. जय जय दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर, म्हणून असा नाथबाबांचा अधिकार. नाथबाबाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. आपलं वेळ होत चाललेलं आहे, धावतं घ्यायचं. एकदा असा प्रसंग आहे, रोज स्नानाला ज्या रस्त्याने नाथबाबा जायचे त्याच रस्त्यामध्ये कुणी यवन बसलेला होता आणि भिंत होती, भिंतीवर बसलेला होता. नाथबाबा स्नान करून आले आणि अनावधानाने त्याने जी थुंकी टाकली ती नाथबाबाच्या अंगावर पडली. आता तसं सांगणारे म्हणते 108 बाऱ्या, तसं काही पुरावा नाही. 108 बाऱ्या नाही. एवढा तो यवन आपल्या इतका बी खालचा नव्हता. नाथबाबाचा अधिकार त्यालाही माहीत होता काय ते. नाथबाबा कोण आहेत, कसे आहेत. अनावधानाने तो थुंका नाथबाबाच्या अंगावर पडला. नाथबाबा काही उत्तर दिलं नाही. सरळ परत गंगेवर गेले, परत स्नान केलं, स्नान करून आले, देवपूजा केली आणि नाथबाबानेच विचार केला, अरे आपल्या अंगावर ज्याची थुंकी पडली त्याला पश्चाताप झाला असेल, पण आपलीच चूक आहे. आपण जर त्याच्या जवळून गेलो नसतो तर कशाला आपल्या अंगावर थुंकी पडली असती, कशाला त्याचं चित्त दुखवलं असतं. नाथबाबाने प्रसाद घेतला. देवपूजेचा जो प्रसाद आहे, देवाला नैवेद्य दिलेला, तो प्रसाद घेतला आणि त्या यवनाच्या घरी गेले. तो यवन खरबडून अशा प्रकारे धावला आणि नाथबाबाचे पाय धरले, महाराज क्षमा करा, अहो मी तुमच्या अंगावर थुंकावं आणि तुम्ही काहीच नाही बोलावं. साधा एखादा थेंब एखाद्याच्या अंगावर जाऊ द्या महाराज, माणसं लगेच ठेवून देतात, पण आखा तोंड भरून असलेला गुळणा पानाचा अंगावर थुंकला, काही राग नाही. नाथबाबाने सांगितलं, अरे बाबा तुझी काही चूक नाहीये, तुझी काही चूक नाहीये, अपराधी तर मी आहे. मी जर तिथून आलो नसतो तर कशाला तुझा थुंका माझ्या अंगावर पडला असता. म्हणून त्याचेच आभार मानायला लागले. पुन्हा नाथबाबाने त्याला प्रसाद दिला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोने मुक्त केला. यवनाला सुद्धा, अपराध्याला सुद्धा, ज्याने आपल्यावर अपकार केलाय त्याला सुद्धा, त्याचा सुद्धा उद्धार व्हावा, ही ज्यांची भावना आहे त्यांना संत म्हणतात. विठ्ठला खूप चरित्रामध्ये प्रसंग आहेत महाराज. कितीही लोकांनी अपराध केले पण संत कधीही त्याची परतफेड, त्याला शिक्षा देऊन करत नाहीये. मंबाजी बुवांनी तुकोबारांना काठीने मारलं, तिथे काट्याच्या काठीने मारलं. तुकोबारांनी मंबाजी बुवाला दोष नाही दिला. भोगतो न घडे संचित वाचोने,
आपल्या प्रारब्धाने जे काय भोग असतील ते भोगायचे, हे संताचं ठरलेलं असतं. म्हणून संत कधीच कुणाला दोष देत नाहीये. आणि का रुसावे न लगे बहुत आपुल्या संचिता वाचवण्या, त्या मंबाजी बोला बिलकुल दोष दिला नाहीये. संध्याकाळी कीर्तन सुरू केलं. मंबाजीबा रोज कीर्तनाला यायचे, द्वेष करत असायचे तुकोबरायाचा, पण तुकोबरायाचं कीर्तन रोज ऐकायचे. कारण जर नाही ऐकावं तर लोक म्हणते काय व पंडित आहे, काय ज्ञानी आहे, दुसऱ्याला सांगतो याला कीर्तनाचा कटाळा आहे, घरी झोपतो. दोषाने का होईना पण तुकोबरायाच्या कीर्तनाला यायचा. आज मंबाजीबा आले नाहीये, तुकोबरायाला काय जमानावं. तुकोबरायाने सांगितलं म्हणजे बोलून तरी आणा. कोणी बोलून आणायला गेले, तुकोबराय मंबाजीबा आले नाही. तुकोबराय स्वतः गेले, म्हणले एक अभंग घेतोवर मी जाऊन घेऊनच येतो. कुणाला ज्याने काठीने मारलंय त्याला आणायला गेले. मंबाजीबाने सांगितलं, अहो माझं खूप अंग दुखतंय. तुकोबराय म्हणले, मी तासभर तुमचे पाय देतो, तासभर कीर्तन लेट, पण तुम्ही आल्याशिवाय मी कीर्तन करणार नाहीये. याला म्हणतात संत विठ्ठल विठ्ठल. अपकार्यावर उपकार करणारी जात म्हणजे संतांची जात. म्हणून नादबाबाने त्या यवनाचाही उद्धार केला. आपण जे काही गंगेकडे जातो ना, इकडे एक शंकराचं मंदिर आहे, तिथंच ती समाधी आहे. त्या अली बाबा का असं काहीतरी नाव आहे तिथं. ती कबर आहे त्या ठिकाणी, ज्याने थुंकी टाकली होती त्याची. आणि असा तो यवन असणारा सुद्धा नादबाबाने मुक्त केला. म्हणून निळोबराय म्हणतात, हे नादबाबा मी तुमच्या पायावर अनन्य शरण आहे. निळा शरण तुमच्या पाया, निळा शरण तुमच्या
निळा शरण तुमच्या पाया अनन्य भावे नाथ